मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर मंगला एक्सप्रेसमध्ये साप आढळला। 4 फूट लांबीचा हरिणटोला जातीचा विषारी साप आढळला। S7 बोगीच्या कपलिंगमध्ये साप असल्याचं समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली। रेस्क्यू करून सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। नवी मुंबई मनसेनं भाजपच्या जाहीरनाम्याचा निषेध केला। जाहीरनाम्यात पालिका शाळेत केजी ते पीजी हिंदी सक्तीचा समावेश करण्यात आला। शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी भाजपचा हा जाहीरनामा फाडत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे। प्रभादेवी इथली अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या संयुक्त प्रचार सभेसाठी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या आणि ही सभा संपवून शर्मिला ठाकरे टॅक्सीनं घरी रवाना झाल्या। नाशिकच्या मनमाडमध्ये असलेल्या पवित्र आणि ऐतिहासिक गुरुद्वारात निशाणा साहेब उभारण्यात आला। सुमारे 150 फूट उंचीचा हा भव्य स्तंभ उभारण्यासाठी 2 महाकाय क्रेनचा वापर करण्यात आला। मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंह यांच्या नेतृत्वाखाली निशाण साहेब उभारण्यात आलाय। या स्तंभाच्या वरील बाजूस शीख धर्मियांचं पवित्र खंड लावण्यात आलंय। 5 किलो सोन्याचं हे खंड आहे। मालेगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगाव पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आलाय। किदवाई रोड ते नवीन बस स्थानक मार्गे संवेदनशील भागांमध्ये हा रूट मार्च पार पडला। चंद्रपुरात रामकथा समारोह सुरू झाला। 7000 महिलांनी शोभायात्रेत सहभाग घेतला। संपूर्ण चंद्रपूर शहराचं वातावरण रामनामाच्या जयघोषानं प्रसन्न झालं होतं। यावेळी सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते। अहिल्यानगरचे शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या घरावर निवडणूक आणि पोलीस पथकाने छापा टाकला होता, परंतु तपासात काही आक्षेपार्ह आढळलं नाही। पण या अनपेक्षित कारवाईमुळे शिंदे यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्यातील रुबी हॉल इथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आलंय।